महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत खटाव तालुक्यातील चोराडे येथील प्रवीण सदाशिव साळुंखे यांनी घवघवीत यश मिळवले। त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे। प्रवीण सदाशिव साळुंखे हे ऑक्टोबर 2013 मध्ये भरती झाले। मुंबई पोलीस दलात 13 वर्षापासून कार्यरत आहेत। सध्या टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई येथे कार्यरत आहेत। शालेय 10वी पर्यंतचे शिक्षण चोराडे येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट निवडली। 2022च्या परीक्षेत थोड्याशा मार्काने यशाने हुलकावणी दिली, परंतु पुन्हा खचून न जाता त्याच जोमाने अभ्यास करून डिसेंबर 2023ला पूर्व परीक्षा दिली। नंतर डिसेंबर 2024 मुख्य परीक्षा दिली। त्यानंतर एप्रिल 2026 मैदानी चाचणी दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश प्राप्त झाले। मागील 6 वर्षापासून अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे। नोकरी सांभाळत अभ्यास करण्याचे मोठे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलत हे यश साध्य केले। या प्रवासामध्ये त्यांचे मामा सीए श्री नितीन मुळीक यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन मिळाले। SSC 2008-9 बॅचमधील मित्रमैत्रिणी हे नेहमीच प्रेरणा देत राहिले। त्यांच्या यशाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढेमरे साहेब, नितीन मुळीक, आई सविता साळुंखे, वडील सदाशिव साळुंखे, पत्नी माया साळुंखे, चुलते अशोक साळुंखे, मधुकर साळुंखे, संजय साळुंखे, अमित साळुंखे, प्रशांत साळुंखे, गणेश साळुंखे, किरण साळुंखे, संभाजी पिसाळ, भाग्यश्री घाडगे, तुषार पिसाळ, स्नेहल पिसाळ, सागर पिसाळ, स्नेहल कोळी, सूरज पवार, विठ्ठल अवघडे, गणेश पिसाळ, सावकार मादने, दत्तात्रय पिसाळ, सागर जानकर आदींनी अभिनंदन केले। चोराडे गावामध्ये आल्यानंतर कुटुंबाच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील ग्रामस्थ, महिला वर्ग व युवक उपस्थित होते।